पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. गेल्या 4 दिवसांपासून सतत पाऊस कोसळत आहे. त्यामुळे पाताळगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. आपटाफाटा ते रसायनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी आले होते. या पाण्यामध्ये 3 गाड्या, एक मिनी बस, एक लक्झरी बस आणि एक इको अशा 3 गाड्या अडकल्या होत्या. लक्झरी बसमध्ये तसेच इको बसमध्ये कोणतेही मनुष्य किंवा चालक अडकले नव्हते. मात्र मिनी बसमध्ये रोहा येथून एक चालक तसेच 16 प्रौढ स्त्री पुरुष आणि 3 लहान मुले बसून आपट्या फाट्यावरून रसायनीकडे जाताना त्यांची गाडी सकाळी 8:30च्या दरम्यान पाण्यामध्ये फसली. याबाबतची माहिती पोलीस शिपाई जयेश पाटील आणि राकेश बर्डे, वाहतूक शाखा नवी मुंबई यांना मिळाली. त्यांनी सदरची माहिती नवीन पनवेल वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश सकपाळ यांना दिली. प्रकाश सकपाळ हे सदर ठिकाणी लागलीच पोहोचले आणि त्यांनी तसेच कर्मचारी जयेश पाटील व राकेश बर्डे यांच्या मदतीने ग्रामस्थ सूर्यकांत घरत राहणार खारपाडा याला घेऊन पाण्यातून त्या गाडीपर्यंत पोहोचले आणि त्या गाडीतील सर्व लोकांना तेथून सुखरूपपणे बाहेर काढून सुरक्षित स्थळी आपटा फाटा येथे घेऊन आले. त्यानंतर NDRF पेणची रेस्क्यू टीम घटनास्थळी बोलावून त्यांच्याकडील बोटीने पाताळगंगा नदीमध्ये इतर काही जण अडकलेल्या गाड्या आहेत का याचा शोध घेतला. या गाडी व्यतिरिक्त कोणत्याही गाड्या अडकलेल्या नाहीत असे निदर्शनास आले. सदरच्या घटनास्थळी पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी तसेच पोलीस उपायुक्त डॉक्टर राहुल खाडे, वाहतूक शाखा हे आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतःचा जीव धोक्यात घालून नदीच्या पुरात पाण्यात अडकलेल्या लोकांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले.